समजत नाही ना। कणकवली तालुक्यातील कळसुली, उत्तमनगर, हुंबर्नेवाडी परिसरातील देंदोनवाडी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। तब्बल 20 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर स्वेच्छा पुनर्वसनातून जाणाऱ्या पंदूर घोडगे राज्यमार्गावरील अवघ्या 2 किलोमीटरच्या रस्त्याचं काम करण्यात आलं। मात्र पहिल्याच पावसात या रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। मे महिन्यात केलेले रस्तो हे डांबरीकरण मे मध्ये केल्याने आहे। रस्त्याची अवस्था बघा, मुलांची गैरसोय होता, एसटी येत नाही। आमचं घोडगे पुढा घोडगे कणकवली वगैरे सगळ्या गाड्यांचा रस्तो आहे। या रस्त्याची अवस्था बघा कशी काय झाली आहे ती। हे बघा, डांबर नाही ते, काय खडीकरण नाही, काहीच नाही। डांबराचं तर नावच नाही अजिबात। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या मार्गावरून एसटी वाहतूकही बंद करण्यात आली आहे। त्यामुळे शाळकरी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। विद्यार्थी इंग्लिश कळसुली या शाळेत शिकतो आणि इकडे कळसुली खाली गावापासून इकडे उंबरण्यात एसटीने प्रवास करतो। एसटीने प्रवास करताना एसटी खाली येते, ते जायला 15 मिनिटं लागतात। या रस्त्यात पावसाळ्यात चालता सुद्धा येत नाही। आमच्या या स्वेच्छा पुनर्वसनला आता 20 वर्ष झाली। 2005 मध्ये स्वेच्छा पुनर्वसन झाला। त्यापासून इकडे स्वेच्छा पुनर्वसन मध्ये रस्ते काहीच नव्हते, कुठचीच सोय नाही। मग आता 2005 पासून आता कुठे रस्त्याचं या मे महिन्यात सुरुवात केल्याने, रस्तो बनवल्याने, पण त्या रस्त्याची अवस्था येऊन म्हणजे प्रत्यक्षात सगळ्यांनी बघा, कारण त्या रस्त्याची कशी हालत आहे। गुरं चालत नाही, आमच्या मुलांची हालत, रात्रीचं तर चालायलाच नको। उद्या आता लोक गणपती आणणार आहेत, या रस्त्यातून कसे काय गणपती वगैरे आणणार, किंवा म्हातारे शितारी लोक कशी चालणार, यातून चालूच शकत नाही। सगळ्यात पूर्ण सिंधुदुर्गात ना बघा रस्त्याची कामं कशी करतात, कशा दर्जाचे सगळं वापरतात डांबर वगैरे, ते आमच्या कळसुली स्वेच्छा पुनर्वसन मध्ये तुम्हाला लोकांना बघायला मिळेल। ही कामं लपावाल्यांची, ही कामं अशी, हे लोक कशी चालणार नाही, कसं काय करणार। आमच्या मुलांना गाड्या वगैरे इथे येतच नाही। म्हातारी शितारी लोक असे आडवाटेने रस्त्यात दगडातून कशी खालीपर्यंत जाणार। एसट्या खाली असतात, तिथे आता घरच नाही, पण एसट्या ह्या रस्त्यामुळे एसट्या वरती येत नाही। काय करायचंय त्यांच्या पुढे, ते त्यासाठी आम्ही हे सगळं हे केलंय। त्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी। लपावाल्यांनी येऊन बघावं। त्या अधिकाऱ्यांना फोन केले तर ते लोक उडवाउडवीची उत्तरं देतात। कोण म्हणतंय माझी बदली झाली आहे, कोण म्हणतंय आम्हाला सुट्टी आहे, कोण म्हणतो की आम्ही इथे काम केलंय ते व्यवस्थित। हे काय इथे तर काय हेच दिसत नाही, डांबर दिसतच नाहीये, दगड दिसत नाहीये। हे रस्त्याची अवस्था अशी, चालायचं कसं त्यातून। विशेष म्हणजे रस्त्याला योग्य बेस, खडीकरण आणि दर्जेदार बांधकाम न करता केवळ डांबरीकरण करण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी महिलांनी केलाय। लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार रस्त्याच्या दुरावस्थेची माहिती देऊनही दखल घेतली जात नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केलाय। पंदूर घोडगे हा राज्यमार्ग आहे, या रस्त्याची वाट बघायला लागली आहे। बघा आमचे सरपंच गावाचे सचिन पारदी आहे, ते इथे आले पण नाही रस्ता बघायला। त्यांच्याकडे जाऊन सांगितलं होतं रस्ता बघा म्हणून, हा डांबरच घातला नाही रस्त्याला। बघा हा सगळा 25 वर्षाचा रस्ता गेला आहे हा, आणि पहिल्याच पावसाचा सगळा पुरा वाहून गेला रस्ता। बघा रस्ता बघा, सगळं पाणी रस्ता झालं। हा पंदूर घोडगे महामार्ग मे महिन्याचं काम केलं। स्वेच्छा पुनर्वसनचा रस्ता आहे हा, नवीन रस्ता झालेला आहे। 2005 पासून रस्ता केला, रखडवून ठेवलं। यावर्षी काम केलं डांबरीकरण, एकदम निकृष्ट काम केलं आहे। या रस्त्याला काही एक बेस नाही आहे खाली, त्याच्यावर फक्त डांबरीकरण केलेलं आहे, खडीकरण मुळात नाही। असे खड्डे पडले आहेत, एसटी सुद्धा यायला येत नाही। शिवाय लोकांच्या, विद्यार्थ्यांचे गैरसोय होते, त्यांनी कुठे प्रवास करायचा येत नाही। गृहसुद्धा जायला हे करतात, खड्ड्यात पाय द्यायला विचारतात, इतके खड्डे पडलेले आहेत। संपूर्ण रस्ता हे झालेला आहे। वारंवार अधिकाऱ्यांना फोन करून सुद्धा काही दखल घेत नाही। या रस्त्यावर माणसं तरी कशी चालणार, जर गुरं सुद्धा चालायला, गुरांची पांदण तरी खूप चांगली असते। संपूर्ण रस्ता पूर्ण खराब रस्ता झालेला आहे। स्वेच्छा पुनर्वसन याच्यात कुठलीही सोय नाही। वळणं एकदम खतरनाक केलेली आहे, एसटी सुद्धा टर्न मारत नाही, इतकी वळणं खतरनाक केले। हा रस्ता वाहतूक योग्य आहे का त्यांनी पाहावं। उंबरणे देंदोनवाडी प्रकल्प हा यावर्षी रस्ता केला, परंतु खाली दगड न मानता बोगस काम केल्यामुळे
रस्ता जास्त खराब झालेला आहे. अधिकारी वर्ग यांना फोन केला तर ते आपली बदली झाली आहे म्हणतात. ते कॉन्ट्रॅक्टर पावर गेल्यानंतर करणार म्हणतात, परंतु कॉन्ट्रॅक्टर फोन उचलतो आणि ठेवून देतो. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर लघु पाटबंधारे यांनी कार्यवाही करावी आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी अशी मी विनंती करतो. दरम्यान देंदोनवाडी धरणाचे पाणी पंदूर घोडगे राज्यमार्गावर आल्यास स्वेच्छा पुनर्वसनातून जाणारा हा रस्ता पर्यायी मार्ग ठरू शकतो. त्यामुळे भविष्यातील वाहतुकीच्या दृष्टीने या रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावावा. तसेच विद्यार्थ्यांची एसटी वाहतुकीची गैरसोय तातडीने दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होते. विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.